नमस्कार मित्रांनो. क्वेश्चन स्टडी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी राज्यव्यवस्था, विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास यांचे एकदम डीपली एमसीक्यू क्वेश्चन घेऊन येणार आहोत आणि ज्या क्वेश्चनमुळे तुम्हाला 100% फायदाच होईल असेच आपण याच्यामध्ये एमसीक्यू क्वेश्चनचा अभ्यास करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात ज्या बी परीक्षा होतील त्यांचा प्रश्नसंच किंवा पेपर आपण या चॅनलवर उपलब्ध करणार आहोत. तुम्ही चॅनलला जर नवीन व्हिजिट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, उशीर न करता आपण भारतीय राज्यव्यवस्था संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न याला सुरुवात करीत आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, इथं लोकसभेचा कार्यकाळ विचारलेला आहे. तर मित्रांनो, याचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो बघा. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, ध्यानात ठेवा. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर मित्रांनो, हा लोकसभेच्या सभासदांच्या नेमणूक करण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सभापतीचा आहे. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, लोकसभेचे सभापती. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3, भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने अन्य पक्षात पक्षांतर केले असे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, इथं विचारलं आहे की जर एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने जर दुसऱ्या पक्षात पक्षांतर केले तर हे अधिकार कोणाला आहे ठरवण्याचे? तर मित्रांनो, याचा ऑप्शन क्रमांक 2 हे होईल बघा. ऑप्शन क्रमांक 2, लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती हे ठरवतात की हा कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी आहे. खालील प्रश्न क्रमांक 4 जाऊ. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर मित्रांनो, इथं विचारलंय कोणत्या ग्रहाचा सभापती हा ग्रहाचा सदस्य नसतो. सदस्य कोणत्या याचा नसतो? तर हे ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा. राज्यसभेचा ग्रहसभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला? मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. संसदेत मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, याचं पर्याय क्रमांक होईल ऑप्शन क्रमांक 4, 1993ला. 1993ला मानवी हक्क संरक्षण कायदा संमत करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, कलम 312 नुसार एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार कोणास आहे? अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचा अधिकार कोणास आहे विचारलेला आहे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा. राज्यसभेला अधिकार आहेत भारतीय सेवांची निर्मितीचा अधिकार करण्यास. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मित्रमंडळ यामधील दुवा संबोधले जाते? मित्रांनो, हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मित्रमंडळ यामधील दुवा संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक याच्यातलं होईल 3, पंतप्रधान यांना राष्ट्रपती व मित्रमंडळ यामधील दुवा संबोधले जाते. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो. पुढील प्रश्न 8, राज्यपालाचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते? तर मित्रांनो, राज्यपालाचे वर्णन खालीलपैकी हे ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपतीचा प्रतिनिधी. काय होईल? राष्ट्रपतीचा प्रतिनिधी होईल. पुढील प्रश्न पाहू. 9वा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? तो मित्रांनो, न्यायालयाच्या न्यायाधीशाला जर राजीनामा द्यायचा तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. राष्ट्रपतीकडे न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा सुपूर्द करण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. पुढचा प्रश्न 10, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? आता न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर याची नेमणूक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक 4 हे करतात. प्रश्न क्रमांक 11, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते? आता प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा बी. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना
शपथ देण्याचे कार्य कोण करते? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. राज्यपाल हे न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य करतात. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही? तर याच्यामध्ये मित्रांनो हे बी खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप. लक्षद्वीपचा समावेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारी क्षेत्राखाली होत नाही मित्रांनो. हे बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न 13वा. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले आहे? मित्रांनो हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले आहे? तर मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 रोजी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ध्यानात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? मित्रांनो याचं होईल ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 भारत कधी स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य बनले आहे? प्रजासत्ताक किंवा गणराज्य बनले आहे असं विचारले आहे. मित्रांनो याचं ऑप्शन होईल 3 26 जानेवारी 1949 रोजी. वरचा ते दोन्ही प्रश्न सारखेच आहेत, फक्त थोडे खालीवर करून विचारण्यात आलेले आहे मित्रांनो. अशा गोष्टींकडे बारीक गोष्टीनं नजर देऊन आधी प्रश्न वाचून घ्यायचा, तेव्हा प्रश्न समजतो, चुकत नसतो पेपरामध्ये. पुढील प्रश्न 16वा भारतीय घटना समिती मध्ये जुलै 1946 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अंमलात आली? मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजनानुसार ही समिती अंमलात आली आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 17वा भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18वा भारतीय घटना समितीची कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? मित्रांनो हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीची, तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1946 रोजी भारतीय घटना समिती ही अस्तित्वात आली. मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 19 भारतीय घटना समितीने तिच्या उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? मित्रांनो याचा होईल ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 रोजी. भारतीय घटना समितीने तिच्या उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947. पुढील प्रश्न मित्रांनो 20 घटना समितीच्या प्रमुख सदस्यापैकी प्रश्न क्रमांक 20 घटना समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? मित्रांनो हा बी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांचा समावेश करता येणार नाही. पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? मित्रांनो याच्यामध्ये बी 2 प्रश्न आहे, आपण तो पुढील प्रश्न बघणारच आहे, पण याच्यात हंगामी अध्यक्ष विचारलेले आहे. पुढे बाय आपण याच्या स्वरूपात एक प्रश्न विचारणार आहे. भारतीय राज्य घटनेचे जे आत्ताचे आपण हंगामी पाहणार आहोत, पुढे पण प्रश्न बघणारच आहोत. तर याचं होईल मित्रांनो 4 सच्चिदानंद. ऑप्शन क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते राज्यघटनेचे, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न भारतीय राज्य घटनेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो हा एक प्रश्न आहे बघा, थोडासा फरक आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हंगामी विचारलोय आणि याच्यामध्ये राज्य घटनेचे स्थायी अध्यक्ष आहे. स्थायी अध्यक्ष तुम्हाला माहितच असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो मसुदा समितीचे अध्यक्ष हे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढील प्रश्न क्रमांक 24
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. किती? ऑप्शन क्रमांक 3, 29 ऑगस्ट 1947 रोजी. पुढील प्रश्न मित्रांनो 25, भारतीय राज्यघटनेचे राष्ट्रध्वजास कधी संमती दिली? मित्रांनो, हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास तिरंगा कधी म्हणजे तिरंग्याला कधी संमती दिली? मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, 22 जुलै 1947 रोजी. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजास संमती देण्यात आली, ध्यानात ठेव. पुढील प्रश्न क्रमांक 26, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? मित्रांनो, असे बी खूप प्रश्न विचारले जातात. घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ते घटना समितीमध्ये कोण कोण आहे याचा एकदा सराव करून घ्यावा लागेल. याचं होईल ऑप्शन क्रमांक 3, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांचा समावेश करता येणार नाही. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? घटना समितीच्या सदस्यांमध्ये विचारलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी जिना, ऑप्शन क्रमांक 3 बी जिना यांना त्याच्यात समावेश करता येणार नाही. पुढील प्रश्न पाहू 28 नंबरचा. स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य होईल? मित्रांनो, याचं होईल ऑप्शन क्रमांक 3, अंशतः परिवर्तनीय अंशतः परिदृढ हे होईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3, अंशतः परिवर्तनीय अंशतः परिदृढ. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29, टिंबटिंब हा देशाचा सरसेनापती असतो. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपती हा देशाचा सरसेनापती असतो. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकमास आठवड्याच्या आत संसदेची मंजुरी द्यावीच लागते. मित्रांनो, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकमास टिंबटिंब आठवड्याच्या आत सदस्याची मंजुरी घ्यावीच लागते. ऑप्शन क्रमांक 2, 6 मित्रांनो. पुढील प्रश्न 31, कोणत्या ठरावानुसार घटना समितीनी सार्वभौम झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या ठरावानुसार विचारलेला आहे घटना समिती ही सार्वभौम झाली? तर याचं होईल ऑप्शन क्रमांक 1, 14 ऑगस्ट 1947 या ठरावानुसार घटना समिती ही सार्वभौम झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहू 32, घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. घटनेचा सरनामा कोणी लिहिलेला आहे? तर याचं होईल ऑप्शन क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचा सरनामा लिहिलेला आहे. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा टिंबटिंब होय. प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा टिंबटिंब होय विचारलेला आहे. सरनामा म्हणजे याचं होईल ऑप्शन क्रमांक 2, प्रस्तावना. प्रस्तावनाला सरनामा म्हणजेच प्रस्तावना असं म्हटलेलं आहे राज्यघटनेचा. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 34, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानला जातो? मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न क्रमांक 35, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला? मित्रांनो, याचं होईल ऑप्शन क्रमांक 4, 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला. पुढील प्रश्न क्रमांक 36, घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणती? मित्रांनो, घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम विचारलेली आहे. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कलम 32. कलम 32 ही घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम आहे.
मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37. मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या हक्काशी कोणते कलम संबंधित आहे? न- एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा बी. मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या हक्काशी कोणते कलम संबंधित आहे? मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 31. कलम 31 नुसार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 42वी. 42वी ही मिनी घटना म्हणून संबोधले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 39. 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे? मित्रांनो हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे असं विचारलेलं. तर याचं होईल ऑप्शन क्रमांक 4 8व्या परिशिष्टात याचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो पुढील प्रश्न 40. घटनेच्या 8व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 71वी. ऑप्शन क्रमांक 3 71वी या घटनादुरुस्तीनुसार 8व्या परिशिष्टात कोकणी, मणिपूर, नेपाळी भाषांचा समावेश करण्यात आला. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 41. घटनेच्या 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? मित्रांनो याचं होईल घटनादुरुस्ती ही ऑप्शन क्रमांक 1 21 या घटनादुरुस्तीने परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 42. भारतीय घटना कलम 75 अन्वये मित्रमंडळास कोणास जबाबदार असते? मित्रांनो याचं होईल ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा. लोकसभा ही कलम 75 अन्वये मित्रमंडळ जबाबदार धरते. पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 43. लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात? मित्रांनो लोकसभेचे सभापती लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात ते विचारलेलं आहे. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 15. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? मित्रांनो याचं होईल ऑप्शन क्रमांक 2 कलम 61. राष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठी महाभियोगाची तरतूद ही कलम 61 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न मित्रांनो 45. भारतात हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? मित्रांनो हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र म्हणून संबोधले जाते किंवा आहे असं विचारलेलं आहे. त्याचं होईल ऑप्शन क्रमांक 3 धर्मनिरपेक्ष. कोणते? धर्मनिरपेक्ष. प्रश्न क्रमांक 46. टिंबटिंब म्हणजे जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा यांचे धोतय होय. तर मित्रांनो जनतेची इच्छा आणि आकांक्षा याचे धोतय म्हणजे काय? तर हे होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शन तत्वे. मार्गदर्शन तत्वे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते विशिष्ट मानता येणार नाही? मित्रांनो कोणते विशिष्ट मानता येणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे भारतीय राज्यघटनेचा. तर कोणता होईल? मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार. पुढील प्रश्न मित्रांनो 48. घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे? कोणत्या घटनेवरून स्वीकारलेली आहे मित्रांनो? कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे? सॉरी मित्रांनो हा बी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा बी विचारण्याची दाट शक्यता आहे. घटना दुरुस्ती पद्धत कलम 368 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो भारतीय घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? भारतीय घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते विचारलेले आहे?
मित्रांनो, कलम 3 368 कलम 3 हे भारतीय घटनादुरुस्तीशी संबंधित कलम आहे. पुढील प्रश्न मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेवरून केलेले आहे? प्रश्न परत एकदा वाचू मित्रांनो. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय घटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केलेले आहे? मित्रांनो, याचं होईल ऑप्शन क्रमांक 4 जर्मन वायरमन प्रजासत्ताक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपलं चॅनल नवीन आहे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल खूपच शिकण्यायोग्य आहे, तर मित्रांनो चॅनलला शेअर आणि आपल्या फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.